आता बातमी अमरावती विधान परिषद निवडणुकीसंदर्भातली। अमरावतीतले वंचितचे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांना पाठिंबा देण्यासंदर्भात काँग्रेसकडून बैठकांचं सत्र सुरू आहे। वंचितचे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांच्यासोबतही गुप्त बैठक झाली अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। तर काँग्रेसने वंचितला पाठिंबा दिला तर हर्षजित देशमुख यांची नेमकी काय भूमिका असणार याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। आम्ही काल सगळेजण सगळ्या पक्षातले सगळे ज्येष्ठ नेते बसलो होतो, त्याच्याबद्दल विचार विनिमय पण केला। त्याच वेळेस आम्ही वंचितचे जे उमेदवार आहेत निलेश विश्वकर्मा त्यांना सुद्धा बोलवून घेतलं आणि त्यांना सांगितलं की बा ही निवडणूक लढायच्या दृष्टीने तुम्ही सर्व दृष्टीने सक्षम आहात काय, हे असं आहे की त्यांना उमेदवारी द्यायची आणि काही गोष्टीमध्ये ते कमी पडले तर त्याचं खापर उद्या होऊन काँग्रेसवर पडायचं की तर। आणि तुम्हाला माहीत आहे की आजकाल 10वीच्या शेमड्या पोरालाही माहिती आहे की ह्या निवडणुका कशा भारतीय जनता पक्ष लढवत आहे। कुबेराचा खजिनाच त्यांनी उघडून ठेवलेला आहे। तर अशा या परिस्थितीमध्ये एक सक्षम उमेदवार म्हणून जर तुम्हाला समोर यायचं असेल तर सर्व दृष्टीने तुमची तयारी असायला हवी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।